बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईकरांसाठी आहे, कारण एल्फिस्टन पुलाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। आज MMIDA प्रशासनासोबत स्थानिकांची महत्त्वाची बैठक होतीये। पुलाच्या पाडकामाला स्थानिकांनी विरोध दर्शवलेला आहे। बैठकीत काय तोडगा निघणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। जोवर पर्यायी मार्ग उपलब्ध होत नाही तोवर पुलाचं पाडकाम हाती घेऊ नये अशी भूमिका या ठिकाणी नागरिकांनी घेतलेली आहे, स्थानिकांनी घेतलेली आहे। त्यामुळे आज महत्त्वाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या महत्त्वाच्या बैठकीत तोडगा निघाल्यास पुलाच्या पाडकामाला उद्यापासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अपडेट या सगळ्या संदर्भात? निश्चित लागवी एकंदरीत ज्या प्रकारची माहिती समोर येत होती की 2 दिवसापूर्वी या पुलाचं पाडकाम रात्री 9 वाजता सुरू होणार होतं, मात्र स्थानिकांनी या मुद्द्याला विरोध केला। त्यांचं म्हणणं एवढंच होतं, पुलाच्या बांधकामाला पुनर्बांधणीला आमचा विरोध नाही, मात्र पुलामध्ये ज्या 19 बिल्डिंग एकंदरीत बाधित होत आहेत त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात काय ती भूमिका MMIDA स्पष्ट करावी। याआधी MMIDAच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं फक्त 2च इमारती या पुलामध्ये आपल्याला निष्कासित कराव्या लागणार आहे, त्यांची भरपाई आपण देण्यास तयार आहोत। मात्र त्या 2 इमारतींव्यतिरिक्त इतर 17 इमारती आहेत, त्यांचं म्हणणं हेच होतं की पूल आमच्या 8 फुटाजवळून जात आहे, नवीन पूल, त्यामुळे आमच्या भविष्यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करणं शक्य नाहीये। आणि याच मुद्द्यामध्ये काल रात्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा तवडी घेतलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा पूर्णपणे स्थानिकांसोबत आहे, त्यामुळे स्थानिकांचं जोपर्यंत एकमत होत नाही तोपर्यंत पुनर्बांधणीला आमचा विरोध असेल। त्यामुळे आता उबाटा गटानेही या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे आशिष शेलार यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली होती। आता मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेऊन नेमक्या काय प्रकारचे तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।